सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. मी आज आपल्याला व्हिडिओ टाकण्याचं कारण हेच की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भुनिकाजी या पक्षाच्या वतीने आपण 29/11/2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं. तर आमरण उपोषणाचा विषय म्हणजे असा होता की महार वतनाच्या ज्या जमिनी आहेत त्या महार वतनाच्या जमिनी महार वतनदारांना किंवा वतनदारांच्या वारसांना परत करा, रिस्टोर करा, यासाठी आपण 29 तारखेला आमरण उपोषण केलेलं आहे. उपोषण करत्यावेळेस मला पहिल्या दिवशी तर कुणी काही भेटच दिली नाही. गव्हर्नमेंटच्या माणसांनी, प्रशासकीय कुठलाही अधिकारी किंवा प्रशासन माझ्याजवळ आलं नाही. त्याच्यानंतर 30 तारखेला मला उपोषण सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याबरोबर चर्चा केली. माझ्याबरोबर भरपूर कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांमध्ये नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अशोक गायकवाड, तसेच नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले, तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ शिंदे, नाशिक युवक जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ नवणे, तसेच आमचे धडाडीचे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख बंडूभाऊ आव्हाड, महानगर अध्यक्ष श्रीकांत काळे, विधानसभा अध्यक्ष अमित सपकाळे, त्याच्यानंतर इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते. मला सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. हे सहकार्य करत असताना आपल्याला इतरही पक्षाचे जे पदाधिकारी आहेत व पक्ष आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. मी सर्वप्रथम ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसंच जे समाजातील इतर काही घटक म्हणजे जे काही जनसंख्या म्हणजे जनता जी माझ्याकडे आली होती त्या जनतेचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आभार याच्यासाठी व्यक्त करतो की कुठलाही पक्ष गटतट न धरता फक्त समाजाच्या प्रत्येकाला काही देणं लागतं आणि मी समाजासाठी तिथं उपोषणाला बसलेलं आहे हे सगळ्यांना समजलं आणि त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन मला जे म्हणजे म्हणतात ना काही एखाद्याला काहीतरी उत्साह स्फूर्ती देण्यासाठी जे काम करायला पाहिजे ते माझ्या सर्व समाज बांधवांनी मला त्या ठिकाणी केलेलं आहे. मला पूर्णपणे फोन करून तसंच काहींनी भेट देऊन ज्यांनी मला स्फूर्ती देण्याचं काम केलं आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला व्हॉट्सअपमध्ये भरपूर जणांनी मेसेज केलेले आहेत का दादा तुम्ही चांगलं छान काम करता. काही बहिणींना दिलेले मला का दादा तुम्ही छान काम करता. मी सर्व बंधू आणि भगिनींचे इथे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आता विषय असा आहे की मी उपोषण केल्यानंतर त्या उपोषणामध्ये काय झालं मी अद्यापपर्यंत आपल्याला कुणालाही म्हणजे कळवलेलं नाही. तर त्यांनी उपोषणामध्ये मला एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या 5 जिल्ह्याचे 5 जिल्हाधिकारी, कुळ कायदा विभाग, ह्या कुळ कायदा विभागामध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या समाजाची जमीन बळकवलेली असेल किंवा कुणाच्या अनलिगली ताब्यामध्ये असेल किंवा त्याचा अनधिकृतपणे व्यवहार झालेला असेल, कुणाच्याही दबावाखाली ती जमीन आपल्या ताब्यात देत नसेल, ह्या पूर्ण जमिनीचा पाठपुरावा आपल्याला जिल्हाधिकारी कुळ कायदा विभाग या ठिकाणी करायचा आहे. आता हा पाठपुरावा करत असताना आपल्याला जरी अडचणी आल्या तरी आपल्याला अडचणींना आता तोंडच द्यायचं आहे. काही जमिनी आपल्याला मिळतील किंवा नाही मिळणार असं आपल्याला कदापि धरायचं नाही. आपल्याला हक्काचं आहे, आपल्याला ते मिळवायचंच आहे. मिळवत असताना अडचणी ह्या येणारच आहे. परंतु म्हणजे मी एक सांगू इच्छितो की
आपल्याला जिथं अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी नक्कीच मी आपल्या भावाप्रमाणे उभं राहील, परंतु मी हा लढा शेवटपर्यंत देणार आहे. आपल्याला याचा पाठपुरावा पूर्णपणे करायचाच आहे, कारण येणाऱ्या पिढीमध्ये आपला जो समाज आहे हा शिक्षणापासूनही वंचित आहे आणि आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा अजून प्रबळ झालेलो नाही. आपल्यातले जे काही आर्थिक प्रबळ झालेले ते कुठे गेलेले त्याचं का आपल्याला तपासच लागत नाही, कारण ते आपल्या समाजामध्ये कुठंतरी आपण काहीतरी देणं लागतो आणि आपल्याला ते द्यायलाच पाहिजे अशी त्यांची मनातूनही इच्छा होत नाही. परंतु आपल्याला कुणाला आता गालबोटच लावायची काही गरज राहिलेली नाही. आपण स्वतः लढायचं आहे आणि ज्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ जाईल त्यांना सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की कुठलाही आपल्याला 1 रुपया खर्च न करता आपण आपल्या स्वतःचे रीतसरपणे कागदपत्र जमा करा. आपल्या पूर्वजांचा उतारा, आपल्याकडे असलेले जे कागदपत्र असतील ते कागदपत्र जमा करा. त्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला ठाम आहे. तुम्हाला कुठलीही अडचण आली त्या अडचणीला आपण सामोरं जाणार आहोत. आपल्याला कोर्टाची धाव जरी घ्यायची गरज पडली तरी आपण ती घेणारच आहोत, परंतु आपल्याला आपल्या वतनाच्या जमिनी ज्या आहेत त्या आपल्याला मिळवायच्या आहेत. या मिळवण्यासाठी आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, परंतु तुम्ही जर माझ्या सतत संगती असाल तर आपण नक्कीच ह्या जमिनी मिळवू असं मला खात्रीशीर वाटतंय. आणि यापुढील जर आपल्याला लढा द्यायची वेळ आली तर माझं इथून मंत्रालयाच्या समोरसुद्धा आमरण उपोषण करण्याची तयारी आहे. दिल्लीत जायची तयारी आहे आपली. आपण आमरण उपोषण करणार. आपल्याला जर हक्काने जर मिळालं नाही तर आपल्याला शेवटी कुठंतरी बाबासाहेबांनी कायद्यामध्ये आपल्याला जे पर्याय लिहून ठेवलेले त्या पर्यायाने नक्कीच आपण आपल्या हक्काच्या जमीन मिळवू. आणि मला कुणालाही ज्या ठिकाणी जमिनीची अडचण असेल, ज्या ठिकाणी आपल्या जमिनी बळकावल्या गेलेल्या असतील तर मला नक्कीच कॉल करा. माझा संपर्क आहे शशिकांत दारोळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष. मोबाईल नंबर 9359055213 9359055213. मी संगमनेर या ठिकाणी आपल्यालाच भेटेल. कधीही कॉल करा. 24 तास माझा मोबाईल नंबर हा उपलब्ध असतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगतो की कुठलाही 1 रुपया लागत नाही. आपल्याला या ठिकाणी उतरून 2 रुपयाचा पेपर 2च रुपयासाठी खरेदी करायचा आहे. कुठल्याही दलालांचा याच्यामध्ये संपर्क साधायचा नाही. यामध्ये भरपूर दलाल तयार होतील. आपल्याला दलालकीचा माणूस आपल्याला यामध्ये घ्यायचा नाही. आणि मी दलाल माणसांसाठी एकच सांगू इच्छितो की मी माझ्या समाजासाठी आज प्राणसुद्धा द्यायला तयार आहे, आमरण उपोषणही करायला तयार आहे आणि याच्या पुढे किती मोठे उपोषण करायची गरज पडली तरी मी करणार आहे. परंतु दलालांनी माझ्या समाजाला लुटू नये. आणि जो माझ्या समाजाला लुटताना दिसेल तर त्याला एकच सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचं खाल्लेलं अन्न आणि आज बाबासाहेबांच्या खाल्लेल्या मिठाला जाग, परंतु समाजाला लुटू नको. आणि जर समाजाला लुटताना जर दिसला तर तुला शशिकांत दारोळे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुला प्रत्युत्तर द्यायला येईल आणि ते पण कायदेशीरच मार्गाने येईल. आणि जर कायद्याचं जर तू उल्लंघन करत असेल तर त्या पण पद्धतीनं मी तुला चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो. एवढंच सांगतो. माझ्या समाजाची जमीन ही मिळाली पाहिजे आणि ती मिळणार आणि तो आपला हक्क आहे. जय भीम, जय संविधान.